पुराण, आणि शनिवारच्या दिवशी त्याला बरोबर त्या दिवशी तो व्यक्ती कुठं असतो शनिवारच्या दिवशी ती आठवण देवाने त्याला करून दिली. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं कळतं, त्यांना मदत झालेली आणि त्याच्यावरून त्यांना कळालं की बाबा आपण कुठे आहोत. म्हणून म्हटलं की शाबात ही साधी घटना किंवा साधा विषय अजिबात. आपण एवढं महिने शिकतोय ना या ठिकाणी, आपण एवढं कष्ट घेतोय ना या ठिकाणी, तर ते काय करायचं, शेवटपर्यंत ते घेऊन जायचं, तो विषय शेवटपर्यंत घेऊन जायचा. आणि म्हणून मला कळकळीत आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडे की बाबा तुम्ही जे वचन शिकत आहात त्या वचनाचा तुम्ही आशीर्वाद म्हणण्यापेक्षा त्या वचनाचा तुम्ही अनुभव करून घ्या. म्हणजे जर आपण शारीरिकरित्या जरी भटकलो नाही, आध्यात्मिकरित्या कुठे जरी भटकलो आणि जर आपल्याला कळालं की बाबा शाबासपूर आहे, तो व्यवस्थित आहे, बरोबर आहे, त्या ठिकाणून बरोबर आपल्याला भावाला कसं आणलं तसं आपल्याला. म्हणून अनुभव करून घेणं फार गरजेचं आहे. जर त्या भावाला शाबासाचा अनुभव नसता तर तो भाव परत आला नसता. मला माहित नाही, पण मला असं वाटतं की तो परत आला. कारण की का आता तुम्ही ऐकले की बाबा म्हणजे कळतंय की आपण बोलतोय पण काय बोलतोय, कुठं चाललंय, काय करतोय, काय. म्हणून म्हटलं की जो अनुभव आपल्याला देवासाठी घडतो ना, तो अनुभव कधी व्यर्थ जात नाही. प्रत्येक क्षणाचा अनुभव आपल्याला घडला पाहिजे. प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला देवाचा अनुभव घडला की प्रत्येक क्षणाची आपण साक्ष देऊ शकतो. आता त्यांनी साक्ष 5-7 मिनिटांमध्ये सांगितले असेल, पण त्यांना जर तुम्ही वैयक्तिकरित्या बसून व्यवस्थित विचारलं तर ते 10 तास किंवा 1 दिवस देखील होणार नाही. मी फक्त त्याची तिकीट बघितली, कुठून कुठं प्रवास केला, फक्त तिकीट बघितली आणि तिकीटवर म्हटलं बाबा की बाबा अशी परिस्थितीमध्ये देवाला त्या व्यक्तीला परत आणले. सगळी पूर्णपणे त्यांनी काही साक्ष सांगितली नाही, पण जे ठळक गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे की देवाशिवाय आपल्याला सत्ता नाही. आणि म्हणून ज्या गोष्टी आपण शिकत आहोत ना त्या गोष्टी वायफळ जात नाही. आपण ज्या गोष्टी शिकत आहोत त्या मौल्यवान गोष्टी शिकत आहेत. याचीच पोचपावती माझ्या भावाने इथून साक्षीद्वारे दिली. पोचपावती म्हणजे रिसिप्ट म्हणतो. म्हणून ज्या गोष्टी आपण शिकत आहोत ना, हा ठीक आहे शिकलो, सोडून दिलं नाही. आता तुम्हाला ते वाटतं की बाबा ह्याचं एवढं काय महत्व, आता आपल्याला वाटतं की याचं एवढं काय महत्व, पण ज्यावेळेस त्याचं महत्व आपल्याला कळेल त्यावेळेस आपण या ठिकाणी साक्ष नक्कीच देऊ की बाबा असं माझ्या देवाने माझ्या आयुष्यामध्ये कार्य केलं. तर आता हे साक्ष आपण ऐकली, मग आता काय करायचं, काय आपला त्याला प्रतिसाद काय, प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया देणार आपण या साक्षीला. देवाचा उपकार आपले झाला, प्रश्न विचारला आपण झाला असतं ठीक आहे. साक्षी सांगू एक करणं ठीक आहे. ठीक आहे, त्यांनी कसा विश्वास केला शाबासावर आणि त्या शाबासावर त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकला. कारण ते इतकी निगडीत शाबासामध्ये जेव्हा जवळ मला शाबात पाहायचा, मला शाबात पाहायचा, मला शाबासामध्ये राहायचे आणि त्या गोष्टीमुळे त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं. बरोबर काय साक्ष ऐकली, मनुष्यात सोडवलंच नाही तर देवासमोर त्यांनी साक्ष दिलेली आहे. म्हणून मला कळकळीची आग्रहाची विनंती करायची आपल्या सर्वांना की जे विषय आपण शिकत आहोत, जे वचन आपण शिकत आहोत, जे सत्य आपण शिकत आहोत त्याचा अनुभव करून घ्या. जेणेकरून आज आपल्याला त्याचं महत्व जरी कळालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये देव आपल्याला त्याच सत्याद्वारे त्याच अनुभवाद्वारे काय करेल, आपल्याला वाचवेल. म्हणून म्हटलं की लूक याच्या 15व्या अध्यायामध्ये जर आपण वाचलं काही वचन आपण शिकू, कारण की हे बंधूच्या साक्षीच्या असं देवाचे काही वचन शिकूया. लूक याचा 15वा अध्याय, लूक याचा 15वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून 3 आणि 4 कोण वाचेल? लूक 15:3 आणि 4. हा दाखला सांगितला. बर, दाखला म्हणजे काय? दाखला म्हणजे काय? खूप वेळेस आपण हे नाव ऐकले. दाखला म्हणजे काय? बर, घटना बरोबर आहे, जवळच उत्तर आहे. आणखी जास्त भर टाकून सांगा. घटना बरोबर आहे म्हणजे काय? आणखी काय बरोबर आहे उत्तर? उदाहरण. आणखी काय? दाखला म्हणजे काय? दैनंदिन जीवनामधल्या घडणाऱ्या घडामोडी त्याला म्हणायचं दाखला.
दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याला म्हणायचं दाखला. तर दैनंदिन जीवनामध्ये कोणती घटना या ठिकाणी घडलेली आहे किंवा घडत असते ते आपण पाहूया. 4थं वचन. तुमच्यामध्ये असा कोणी मनुष्य आहे हा त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, हा त्यातून एक हरवले तर 99 सोडून देऊन तो हरवलेल्या सापडण्यापर्यंत तो त्यांचा शोध करीत नाही. मेंढपाळ जो आहे तो काय करतो बाबा, त्याच्याकडे 100 मेंढरे आहेत, पण ते 100 मेंढरे जरी असले आणि त्यातलं एक जरी हरवलं असलं तर त्या एकाची किंमत तो 99 बरोबर करतो. कळालं का? म्हणजे एवढं प्रेम त्या एका मेंढरा. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला हे कळतं की देवाला कळपावरती फक्त प्रेम नाही तर वैयक्तिकरित्या त्या मेंढरांवरती देव प्रेम करतो. वैयक्तिकरित्या जेवढं कळपावरती प्रेम तेवढं वैयक्तिकरित्या जणू काय तेच एक मेंढरू ह्या जगामध्ये आहे. असं प्रेम देव आपल्यावरती करतो. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी देव फायदा जर बघितला तर मनुष्य काय बघेल, बाबा 99 माझ्याकडे आहेत, एक जरी हरवलं तर चालेल. पण देव तसं नाही करत. आता त्याचं उदाहरण सांगतो. आदाम आणि हवेचं उदाहरण घेऊया. आदाम आणि हवा, कल्पना करा की हवेनंच फक्त फळ खाल्लं, आदामानं फळ खाल्लं नसतं तर काय झालं असतं? आदामानं फळ खाल्लं नाही, फक्त हवेनंच खाल्लं म्हटल्यानंतर पापाचं वेतन काय आहे? मृत्यू. पापाचं वेतन मृत्यू म्हटल्यानंतर कोण मरणार? फक्त हवा. मग काय झालं असतं? देव म्हणाला असता की बाबा ठीक आहे, आदाम त्याच्यासाठी आता दुसरी हवा घेऊन येतो. काय केलं? म्हणजे काय केलं असतं देवानं? फक्त हवेनं जर पाप केलं असतं तर काय झालं असतं? ख्रिस्त तिच्यासाठी भूतलावरती एका व्यक्तीसाठी मरण पावला असतं. एका व्यक्तीसाठी. म्हणजे त्याचा अर्थ असा की देव असं नाही म्हणणार की बाबा हवा जी आहे ती तिला ठीक आहे, ती मृत्यूच्या दरीमध्ये जाईल, ठीक आहे, मी आदामासाठी दुसरी एक नारी किंवा स्त्री निर्माण करीन. नाही, देव म्हणाला की जेवढा मला आदाम महत्वाचा तेवढी ती स्त्री महत्वाची. आणि कल्पना करा, या भूतलावरती एकच व्यक्तीने जर पाप केलं असतं आणि बाकीचे सगळे लोक पवित्र असते तरी देखील येशू ख्रिस्त त्या एका व्यक्तीसाठी मरण पावला असता. एका व्यक्तीसाठी. कारण की तो एक व्यक्ती देवाला फार महत्वाचं. म्हणजे जे आपण महान संघर्ष बघतो ना, येशू ख्रिस्तानं स्वर्गामध्ये युद्ध झालं, मग तो भूतलावरती आला, त्यानं प्रत्येक मोहावरती विजय मिळवले, त्याला त्याच्यावरती थुकण्यात आलं, त्याला मारहाण करण्यात आली, आणि मग त्याला छळण्यात आलं, मग त्याला दोषी ठरवण्यात आलं, त्याला क्रुसावरती टांगण्यात आलं. ह्या सर्व गोष्टी येशू ख्रिस्तानं एका हवेसाठी सर्व गोष्टी सहन केल्या असतात. म्हणून म्हटलं की देवाचं प्रेम कळायला देवाचा अनुभव करावा लागतो. कुणीतरी मला सांगितलं देवाच्या वचनामध्ये की योहान जो शिष्य होता, जो येशू ख्रिस्ताच्या अगदी जवळचा होता, त्याला येशू ख्रिस्ताचं प्रेम जास्त कळालं असं कुणीतरी मला सांगितलं. खूप शिष्यांपैकी योहान जो होता तो येशू ख्रिस्ताजवळ फार जवळचा होता, म्हणून त्याला येशू ख्रिस्ताचं प्रेम जास्त कळालं. पण मी तुम्हाला सांगतो आजच्या वचनातून की येशू ख्रिस्ताचं प्रेम जर आपल्याला कळायचं तर आपण सार्वकालिक जीवन जरी घेतलं तरी आपल्याला पूर्णपणे त्याचं प्रेम कळणार नाही. कारण की ते प्रेम जे आहे ते दैविक प्रेम आहे. ते प्रेम फार शुद्ध आहे आणि पारदर्शक असं ते प्रेम आहे. तर ह्या ठिकाणी कोकरू हरवलेलं आहे आणि ते कोकरू आता हरवलेल्या परिस्थितीमध्ये असताना तो मेंढपाळ काय करतो? त्या कोकराच्या शोधात जातो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ते कोकरू परत येऊ शकत नाही का? तुम्ही खूप असे प्राणी पाहिलेले असतील, हरवले की ते परत येतात. मी खूप वेळेस पाहिलेलं आहे की आमच्या घरातलं श्वान म्हणजे कुत्र जे आहे त्याला आम्ही दूर सोडायचा प्रयत्न केला, नको बाबा तू आम्हाला, आणि ज्या ठिकाणून सोडलं त्याच्यानंतर 2 दिवसांना परत तो घरी. मग हे कोकरू का आलं नाही? हा काय ते म्हणजे थोडक्यात मला ह्याच्यावरून हेच कळतं की हे कोकरू जे आहे ह्यानं प्रयत्न केला असेल नाही केला असेल मला माहित नाही, पण एवढं मला कळतं की कोणताही प्राणी असेल ना तो हरवला की तो आरडाओरड करतो. मला एवढं कळतं. आता इथं लिहिलेलं नाही आहे तसं, पण एवढं मला कळतं
की कोणतंही प्राणी असू दे, लहान असू दे, पिल्लू जरी असलं तर ते काय करतं, हरवलं ना, आईपासून दूर गेलं ना, आरडाओरड करणारच. ह्यानं आरडाओरडा केली असेल आणि मग भटकत भटकत कुठेतरी गेला असेल आणि शेवटी त्याला कळालं असेल की बाबा आपण हरवले. पण ह्या ठिकाणी ह्या मेंढराविषयी जास्त लिहिलेलं नाहीये, तर मेंढपाळाविषयी लिहिलेलं आहे. कारण की ह्या ठिकाणी मूळ मुद्दा कोण आहे? मेंढपाळ. ह्या ठिकाणी मूळ मुद्दा ब्रदर डॅनी नाहीये, मूळ मुद्दा मेंढपाळ आहे. त्यानं त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं हे आपल्याला बघायचं. कळालं का? मला एक कविता आठवते. लहानपणी मराठीच्या गुरुजींनी मला एक कविता शिकवली होती, मला आठवत नाही कोणत्या वर्गामध्ये, बहुतेक तुम्हाला ती कविता माहित असेल. हरवलेलं मेंढू असं काय तर कविता होती ती. ती कविता अशी होती, वेडे कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं. मला सर्व कविता माहित नाही, थोडकी मला आठवती. वेडे कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं, दमून दमून झोपेला आलं. वेडे कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं, अंधार पाहून भलतच झालं, दमून दमून झोपेला आलं. आणि मग ते कोकरू शोधत आहे आणि ती कोकऱ्याची आई जी आहे, बकरी जी आहे, ते देखील त्या कोकऱ्याला शोधत आहे. बरं का? तर काय कविता? वेडे कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं, अंधार पाहून भलतच झालं, दमून दमून झोपेला आलं, शेवटी एकदा घर दिसलं. घर दिसलं म्हणजे कोण दिसलं? शेवटी एकदा घर दिसलं, वेडे कोकरू गोड हसलं. हळूच शिरलं गवताच्या उशीत, झोपून गेलं आईच्या खुशीत. एवढीच कविता मला पाठ आहे, पण ती कविता, हे वचन ज्यावेळेस वाचतो ना, त्या कवितेद्वारे मला कळालं की बाबा त्या कवितेमध्ये देखील देव मला काहीतरी शिकवत होता. साधी सोपी कविता आहे. आणि त्या कवितेमध्ये चित्र, अगोदरच्या काळामध्ये चित्र यायचे ते की कोकरू आहे, आई आहे, बकरी आहे, आणि मग नंतर त्या कोकरू त्या आईच्या खुशीमध्ये व्यवस्थित झोपी गेलेला आहे. या ठिकाणी देवाचं वचन म्हणते की मेंढपाळ त्या कोकऱ्याच्या शोधात गेलेला आहे, कारण की मेंढपाळाला माहित आहे की ते कोकरू परत स्वतः येऊ शकत नाही येऊ शकत. आणि म्हणून ज्यावेळेस मेंढपाळ त्या कोकराच्या शोधात गेला, त्यावेळेस ते कोकरू त्याला दिसलं, त्यावेळेस त्या मेंढपाळानं त्या कोकराला मारलं का, बाबा खूप त्रास दिलास मला, मी किती डोंगर ओलांडून तुझ्यासाठी आलो, जा घरी. फटके मारले का? काय लिहिलंय पुढे? पुढे माझे हरवलेले मेंढू सापडले आहे, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही, त्या नवऱ्याने नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल सर्वात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. बरं, आता ह्या ठिकाणी मुद्दा काय? मुद्दा काय की कोकरू हरवलं हे सांगायचं होतं देवाला, का काय सांगायचंय? देवाचं वचन आपल्याला हे सांगतं ह्या दाखल्याद्वारे की जर एखादा व्यक्ती प्रायश्चित करून देवाकडे परत येत असेल, पापाचा मार्ग सोडून तो पवित्रतेकडे वळत असेल, तर देवाचं वचन म्हणतं की देवाला आणि पूर्ण स्वर्गाला काय होतो? आनंद होतो. ज्यावेळेस पापी मनुष्य पाप सोडून देवाकडे वळतो, ज्यावेळेस त्याच्या मनाचा अंतःकरणाचा बदल होतो, त्यावेळेस देवाला आनंद होतो. ह्या सर्व दाखल्यातून देवाला सांगायचं. आता 99 जे आहेत ते शाबूत आहेत, म्हणजे त्यांनी बहुतेक पापातून बाहेर पडले असतील किंवा पापच केलं नसेल, पण ह्या एकट्याच काय? म्हणून मेंढपाळ जो आहे तो एकट्याच्या शोधामध्ये जातो, आणि ज्यावेळेस ते कोकरू त्याला परत भेटतो, तो घेऊन येतो, त्यावेळेस जल्लोष करतो. कारण की देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस पापी मनुष्य त्याचं अंतःकरण बदललं जातं, देव त्याचं अंतःकरण बदलतो, देव त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम टाकतो, आणि ज्यावेळेस त्याचं अंतःकरण बदलतं त्यावेळेस देवाला खूप आनंद होतो. आपल्याला आनंद होतो का हो? कोणाला जास्त आनंद होत असेल मला सांगा? पाप्याला जो पवित्रतेकडे आलेला आहे, का देवाला? का हो? लगेच उत्तर कसं काय आलं सांगा? का तुम्हाला वाटतं की देवाला जास्त आनंद?
बर, त्या मनुष्याला का आनंद जास्त होत नाही देवासारखा? नाही, पण त्या मनुष्याला का आनंद होत नाही? देवासारखा आनंद का होत नाही त्या मनुष्याला? देवाला किती आनंद, माझं लेकरू मला परत मिळालं, पण त्या लेकराला का नाही? प्रेमाची जाणीव कधी कधी होत नाही, किंवा तेवढी जाणीव त्या लेकराला होत नाही. आता तुम्ही आई वडील आहात, तुम्हाला ते जास्त कळेल. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण पाहिलं की ह्या कोकराला हरवलेला आहे, कोकरू ह्या कोकराला माहित आहे, पण त्या कोकराला परत कसं यायचं हे माहित नाही, म्हणून मेंढपाळ गेलेला आहे आणि त्या कोकऱ्याला तो घेऊन परत आलेला आहे. ह्याच वचनामध्ये, ह्याच अध्यायामध्ये दुसरं एक वचन आहे किंवा दुसरा एक दाखला आहे, आणि तो म्हणजे 7वं वचन, 8वं वचन. तसेच अशी कोण स्त्री आहे की हा तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असतात, हा त्यातून एक नाणे हरवले, हा व दिवा पेटवून बोधर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोधून राहत नाही. हा ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजाऱ्यांना बोलावून म्हणते, हम्म. माझे हरवलेले नाणी मला सापडले, हा म्हणून माझ्या बरोबर आनंद आनंद करा. बर, ह्या ठिकाणी नाणं हरवलेलं आहे. किती नाणे आहेत? 10. आता 100 वरून आकडा 10 वरती आलेला आहे. जरा लक्ष द्या, कारण की हे प्रत्येक दाखले जे आहेत त्याच्यामध्ये फरक काय आहे ते बघायचं. 100 वरून आता 10 वरती आलेले आहेत, आणि हे 10 नाणी आहेत, आणि 10 नाण्यांना काहीतरी किंमत आहे का? नक्कीच आहे. तर ह्या 10 नाण्यांपैकी एक नाणं हरवलेलं आहे. तर देवाचं वचन म्हणतं की कोणती अशी स्त्री आहे की ती म्हणेल की बाबा ते नाणं ती शोधणार नाही, आणि ज्यावेळेस ते नाणं सापडेल त्यावेळेस ते काय करेल, बाबा नाणं मला ते सापडलेलं आहे, आपण काय करूया, आनंद उत्सव करूया. कोणा सांगते? शेजाऱ्यांसाठी. बरं, ठीक आहे. त्या नाण्याला माहित आहे का की तो हरवलेला आहे? नाही माहिती. कोकराला माहित आहे का ते कोकरू हरवलंय? माहित आहे. आरडाओरड करत आहे, शोधाशोध करत आहे, त्याला परत यायचं कसं माहित नाही. नाण्याला माहितच नाही तो हरवलंय. ह्याच्यातून आपण काय शिकायचं? ह्याच्यातून आपल्याला काय कळालं? नाणं जे आहे त्याला माहितच नाही की ते हरवलेलं आहे. नाण्याचं महत्व. बर, आणखी काय पुढचा विचार करायचा? नाणं आहे, त्या नाण्याला माहितच नाही की आपण हरवले, पाठीमाग परत यायचा प्रश्नच येत नाही, घराकडे येण्याचा प्रश्नच येत नाही, हरवलंय माहितच नाही ना. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की असे लोक जगात आहेत का की बाबा त्यांना माहित नाही की ते हरवलेत, आणि म्हणून त्यांना माहित नाही की बाबा आपण कुठं असलं पाहिजे? आहेत का लोक जगात? म्हणजे देवाच्या वचनामध्ये आपण हे 3 दाखले का पाहत आहोत की बाबा एखादा कमीत कमी माहित आहे की आपण हरवलो, कमीत कमी माहित आहे की बाबा आपण हरवले, आपल्याला कुठेतरी जायचंय, आपल्याला घरी जायचंय, एवढी तर ओढ आहे त्या कोकरामध्ये किंवा त्या मेंढरामध्ये, पण ह्या नाण्याला काहीच ओढ नाही, म्हणजे निर्जीव. त्याची किंमत कोणाला कळाली? हा, म्हणजे थोडक्यात काय, त्या स्त्रीला, ज्या स्त्रीनं ते नाणे जपून ठेवले होते त्या स्त्रीला ते नाण्याचं महत्व कळालं. आता हे 10 नाण्यांपैकी एक नाणं हरवलं आणि ते नाणं सापडलं. 10 नाण्यांविषयी जर आपण शिकलो तर ते 10 नाणे काय सांगतात आपल्याला? स्तोत्र संहिता 12:6. आता ही नाणी म्हणजे काय आपण थोडक्यात शोधूया. बर, देवाचं वचन काय आहे? शुद्ध काय आहे? परत एकदा काय? 7 वेळा शुद्ध केलेलं काय आहे? रुपये आहे, बरोबर. आता देवाच्या वचनाची तुलना कशाबरोबर केलेली आहे? रुपयाबरोबर केली आहे. आणि इथं 10 नाणे जे आहेत ते नाणे जे आहेत ते कशाचे आहेत? काय लिहिलंय का तिथं रुपयाचे वगैरे काय? बर, तिथं फक्त लिहिलंय की 10 नाणी आहेत सोन्याची, रुपयाची. 8वं वचन, लूक याचा 15वा अध्याय आणि 8वं वचन. तिथं काय लिहिलंय? 10 नाणी कशाची आहेत? रुपयाची आहेत. तर देवाचं वचन म्हणतं की देवाचं वचन म्हणजे काय आहे की 10 हे काय आहे ते रुपयासारखं आहे. बर, तर आता आपण
देवाच्या वचनातून पाहूया की ही नाणी जी आहेत हे कशाला दर्शवतात. ही नाणी जी आहेत ते कशाला दर्शवतात. रुपे जे आहेत ते देवाचं वचन आहे किंवा देवाचं वचन जे आहे ते कसे आहेत रुपे. म्हणजे देवाच्या वचनाची तुलना कशाबरोबर केलेली आहे रुपयाबरोबर केली. इथपर्यंत कळालं का. परत एकदा वाचूया. स्तोत्र संहिता कोणतं वचन 12 वचन आणि 12वा अध्याय 6 वचन. परत एकदा वाचा. परमेश्वराची वचने हा शुद्ध वचने आहेत. हा परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. वचन म्हणजे काय उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत देवाचं वचन आहे आणि ते काय आहे शुद्ध काय आहे नाही शुद्ध रूपे आहेत. शुद्ध काय आहेत रूपे आहेत. म्हणजे थोडक्यात चांदी म्हणू शकतो का आपण. रुपयाला चांदी म्हटलं जातं का नाही बरं ठीक आहे वेगळंच आहे का बरं रुपे. तर देवाचं वचन हे रुपे आहेत बरोबर. आता देवाचं वचन म्हणजे रुपे किंवा रुपे म्हणजे देवाचं वचन. आता देवाच्या वचनाला दुसरा शब्द काय ते आपण वाचूया. आपण नीतिसूत्रे याचा 4था अध्याय 4थं वचन. हे नाणं हरवलेलं कोणतं आहे ते बघायचं चाललं. हा 4 ती मला शिकवी हा तू म्हणे हम्म माझी वचने तुझ्या चित्ती राहो. माझी वचने तुझ्या चित्तेत राहो. बरं पुढे. तू माझी आज्ञा पाळ. हा आता वचनांची तुलना कशाबरोबर केलेली आहे आज्ञा. परत आता लक्ष द्या. आपण पाहिलं की देवाचं वचन म्हणजे रूपे शुद्ध रूपे. शुद्ध रूपे म्हणजे देवाचं वचन. देवाचं वचन म्हणजे देवाच्या आज्ञा. म्हणजे रूपे म्हणजे आज्ञा. A is equal to B, B is equal to C, B gets cancelled, A is equal to C. का नाही कळालं. म्हणजे देवाचं वचन जे आहे त्याची तुलना रुपयाबरोबर केलेली आहे बरोबर का. रुपयाची तुलना कशाबरोबर केलेली आहे देवाच्या वचनाबरोबर केलेली आहे. आणि देवाचं वचन काय सांगतं आज्ञा. म्हणजे रुपये काय आहेत आज्ञा आहेत. मग आता ते 10 रुपये म्हणजे 10 आज्ञा आहे. कळालं का. आणि त्या 10 आज्ञांमधली एकच आज्ञा हरवली. हा असं शोधून काढायचं. म्हणून म्हटलं ना देवाच्या वचनाचा अभ्यास जो करेल ना तो खरंच आशीर्वादित. ते कुठं वाचलं लूक याचा 15वा अध्याय का बरोबर. लूक याचा 15वा अध्याय 8वं वचन. आता 10 रुपये आहेत त्यातले एक रुपया हरवलेला आहे एक नाणं हरवलेलं आहे. पुढे वाचा. ती शोध करत आहे. बरं पुढे 9वं वचन. हा मग ती तर शोध कशी करत आहे 8वं वचन. शोध कसा चालू आहे तिथे. परत एकदा 8वं वचन. नाही परत 8वं वचन परत. हा 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 दिवा पेटवून घर झाडून. आता दिवा कधी पेटवतो आपण अंधारात. ते नाणं कधी हरवलं होतं किंवा कुठं हरवलं होतं. बर दिवा पेटवून आणि काय लिहिलंय तिथं घर झाडून सापडीपर्यंत मन लावून ते काय करते शोधत असते. म्हणजे ते नाणं हरवलं कुठं घराच्या बाहेर का घरात. हा म्हणजे 10 आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा मध्ये एक आज्ञा हरवली. ती आज्ञा कुठे हरवली कोणी हरवली. घरात हरवलेली आहे आज्ञा. मग घरात म्हणजे कोणाच्या घरात हरवली आज्ञा कोणाच्या स्वतःच्या. म्हणजे मला बरोबर आहे. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून सांगा. मालकीन झाला तो भाग वेगळा. आपल्या दृष्टिकोनातून सांगा. म्हणजे थोडक्यात मंडळीकडून ती आज्ञा हरवलेली आहे. कुठं हरवली स्वतःच्या घरात. आता आज्ञा हरवली म्हणजे थोडक्यात ते नाणं हरवलेलं आहे. ठीक आहे आता नाणं हरवलं मग तिला ती किंमत कळाली कधी. अरे बाबा नाणं हरवलं. स्त्री कशाला दर्शवते. कसं आता एका पाठीमागे एक उत्तर यायला लागेल. म्हणून म्हटलं की दाखले साधे गोष्ट नाही. आता मी तिथं बसलो तर मी हा संदेश तयार केलेला नव्हता. मी हा संदेश तयार अजिबात केलेला नव्हता. बंधू संदेश देत होते. मी म्हटलं की बाबा
साक्ष झाल्यानंतर एक वचन वाचायचं आणि बंद करायचं. पण म्हटलं की बाबा ठीक आहे, बघूया 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 बघूया, आलो येतो. बरं ठीक आहे. तर ती स्त्री जी आहे, जी मंडळीनं दर्शवते, मंडळीला तिची किंमत कळाली आणि मंडळीनं तिचा शोध घेतला. आता इथे लिहिलं की दिवा लावून. आता दिवा म्हणजे काय? दिवा म्हणजे काय? कुठलं वचन सांगाल? देवाचं वचन दिवा आहे, माहित आहे तुम्हाला? हा 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 हा, स्तोत्र संहिता 119 105. वाचा परत, वाचा परत, वाचा परत. बरोबर का? म्हणजे कशाचा त्या स्त्रीनं वापर केला? मेणबत्ती. हा, कशा? देवाचं वचनाचा वापर केला. म्हणजे देवाचं वचनाचा अभ्यास करून जी आज्ञा हरवली होती ती शोधून काढली. कळालं का? जो शाबात हरवला होता तो शाबात त्या स्त्रीनं परत शोधून काढला. कसं? देवाचं वचन अभ्यास करून. बाबा देवाच्या वचनामध्ये ती 9 आज्ञा आहेत, आणखीन एक आज्ञा कुठे गेली? तिने ती शोधली आणि ज्यावेळेस तिला सापडली त्यावेळेस तिनं काय केलेलं आहे? उल्हास आणि आनंद केलेला आहे. आणि तिनं कोणाला जाऊन सांगितलं? पुढचं वचन वाचा, लूक याचा 13वा अध्याय. हा, मैत्रिणींना. प्रत्येक शब्द महत्वाचा. मैत्रिणी आता कोण? तिच्या दुसऱ्या महिला, दुसऱ्या स्त्रिया. दुसऱ्या स्त्रिया म्हणजे आता कोण? दुसऱ्या मंडळ्या. बर का? म्हणून म्हटलं की देवाच्या वचनाचा अभ्यास करायला हित या. तर त्या स्त्रीनं काय केलं? त्या मंडळीनं काय केलं? अरे बाबा, नाणं माझ्याकडे 10 होती, त्यातली 9 नाणी होती, एक नाणं हरवलं. म्हणून म्हटलं ना आपण की आपण नाण्यांविषयी विचार करतो. आपण इथं त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन देवाच्या वचनाचा विचार करायचा. आणि मग त्या स्त्रीला ते नाणं सापडलं, मग तिनं ते गपच ठेवलं का? बाबा मला 10 नाणी मिळालीत, माझीच होती. नाही, तिनं बाकीच्या स्त्रियांना, बाकीच्या मंडळींना जाऊन सांगितलं की बाबा, काय सांगितलं? प्रत्येक शब्द महत्वाचा. बर. हा, प्रत्येक ठिकाणी आध्यात्मिक गोष्ट, प्रत्येक ठिकाणी पवित्रतेविषयी देव म्हणत आहे. आणि म्हणून देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला म्हणतं की नाणं हरवलं. तर त्या स्त्रीनं शांत न बसता ते नाणं शोधलं आणि शोधल्यानंतर बाकीच्या स्त्रियांसंती तिनं आनंद व्यक्त केला. का आनंद व्यक्त केला? कारण की त्या नाण्याची किंमत त्या स्त्रीला कळाली. हा प्रश्न फक्त आणि फक्त सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट लोकांसाठी आहे, इथं बसलेल्या. तुम्हाला त्या नाण्याची किंमत कळाली? कळाली असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. जर कळालं नाही तर बहुतेक तुम्ही ते नाणं शोधलंच नाही, काहीतरी गडबड आहे. कारण की जर आपल्याला ते मिळालं तर असंच होईल. तुमचं लेकरू तुमच्याकडे परत आलं, तुम्ही आनंद उत्सव नाही करणार का? शेजाऱ्यांना नाही जाऊन सांगणार का? मग त्या लेकराची तुम्हाला किंमत कळते, आपल्या बंधूची आपल्याला किंमत कळते, देवाच्या आज्ञेची नाही. म्हणून म्हटलं की देवाला ना, देव म्हणतो बाबा की किती काही असू दे, ते परत मला मिळालं पाहिजे. एक तुमचं वाक्य सांगतो जे तुम्ही मला बोलला होता, महत्वाचं वाक्य, फार जवळचं वाक्य होतं ते. मी आणि ब्रदर जॉनी सोलापूर पर्यंत शोधत गेलो होतो. करमाळ्यावरून आम्ही सोलापूरला येत होतो आणि ते म्हणाले की आपण पोलीस कंप्लेंट करूया की बाबा असं असं झालंय, माझा भाऊ सापडत नाही. पोलीस कंप्लेंट केली की सगळं बरोबर व्हायला पडतं, म्हणजे थोडक्यात साक्ष देत आहे त्यांची. तर मी म्हटलो की नाही नाही, पोलीस कंप्लेंट आता करणार कोणावरती, काय हे ते वगैरे 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 वगैरे. ते एकच वाक्य बोलले आणि मला ते वाक्य इतकं मनाला भिडलं. मला कळालं, त्यावेळेस मला कळालं की भावाचं प्रेम भावाला जास्त कळतं, शेजाऱ्याला आणि परक्याला नाही. ते म्हटले की माझा भाऊ मला परत पाहिजे, बस. माझा भाऊ माझ्या घरी परत आला पाहिजे, बस. तेवढं वाक्य ते बोलले. आणि मग मी विचार केला की आम्ही एवढा शोधाशोध करत आहोत, आता मग मला मग कळालं मला की बाबा ती तीव्रता जी आहे की बाबा आपला व्यक्ती गेलेला आहे, तो व्यक्ती परत मिळवण्यासाठी माणूस काय करू शकतो.
त्यांना मी ते बोलून दाखवलं नाही. कारण की म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की ज्या गोष्टीची किंमत देवाला कळते ना, त्या गोष्टीची किंमत आपल्याला पण कळली पाहिजे. तेवढ्याच तीव्रतेने कळली की मग आपण काय करतो, ती गोष्ट आपण जपून ठेवतो आणि लोकांना पण सांगतो की बाबा ही गोष्ट फक्त माझ्यासाठीच नाही, तुझ्यासाठी पण. ही गोष्ट काय, तुझ्यासाठी पण. या ठिकाणी कोकरू हरवलं, त्या कोकराला माहित आहे हरवलंय, परत यायचं माहित नाही. नाणं आहे ते नाणं हरवलंय हेही माहित नाही त्या नाण्याला. कोणीतरी दुसऱ्यानं शोधायला पाहिजे की बाबा ते नाणं हरवलंय आणि ते नाणं आपण परत आणलं पाहिजे. ही किंमत त्या स्त्रीला कळाली. देवाचं वचन म्हणतं काय की ते नाणं त्या स्त्रीनं शोधलं आणि परत आणलं. तिसरा दाखला, शेवटचा दाखला, लूक याचा 15वा अध्याय आणि 11व वचन. लूक याचा 15वा अध्याय आणि 11व वचन. कोण सांगेल दाखला काय आहे? उदया पुत्र, बरोबर का? उदया पुत्रानं काय केलं, जे काय आहे ते घेतलं आपल्या वडिलांकडून आणि जी काय त्याची मालमत्ता आहे, त्याची जी काय प्रॉपर्टी आहे किंवा त्याचा जो हिस्सा, त्याचा जो हिस्सा आहे तो घेऊन तो काय गेलेला आहे, निघून गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यानं उधळपट्टी केलेली आहे त्या गोष्टीची आणि त्याला जाणवलेलं आहे की आता त्याच्याकडं काही नाही, त्याला परत घरी यावं लागेल. तर त्या ठिकाणी वडील त्याच्या शोधात गेलेले आहेत का तो परत स्वतः घरी आलेला आहे. मग आता 3 दाखल्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे? 3 दाखल्यांमध्ये कोकरू हरवलेला आहे, परत यायचं माहित नाही. नाणं हरवलंय हेही माहित नाही, म्हणून परत आलं नाही. या मुलग्याला माहित आहे की तो हरवलाय आणि त्याला जाणीव झाली की बाबा म्हणजे वाट बघत होते, बरं ठीक आहे या लागला, हा ये ये. बर बर, वडिलांचं सांगा मला, वडिलांचं सांगा. बर बर, आणखी काय झालं? पुढे काय झालं? टप्प्याटप्प्याने सांगा काय झालं. तो घरी घरच्या मार्गावरती आला. बर, मग काय झालं? वडील पाठ होतो म्हणजे काय, मग काय झालं? नाही, त्याच्या अगोदर काय झालं? लांबून बघून काय केलं, धावत गेले. म्हणजे थोडक्यात काय की बाबा मुलगा, थोडक्यात ते वळण असेल कुठं, त्या वळणावरती मनुष्य आला की ह्या वडिलाच्या घरातून दिसतं की बाबा कोण आले. म्हणजे सातत्यानं वडिलाचं लक्ष त्या मार्गाकडे किंवा त्या वळणावर, त्या वळणावरती माणूस दिसला की बाबा हा व्यक्ती काय, बाबा माझा मुलगा परत आलेला आहे आणि म्हणून तो काय करत आहे, वडील धावत जात आहे. वडील म्हणू शकला असता की माझा मुलगा मोठा आहे, त्याला कळतं आणि त्याला जाणीव झालेली आहे म्हणूनच तो परत आलेला आहे, असा वडिलाने विचार केला नाही. वडिलाने फक्त विचार केला माझा मुलगा परत आलेला आहे, त्याला काही असू दे, तो काही वाटू दे, मी जाईन. आणि देवाचं वचन म्हणतं की काय, तो वडील जो आहे तो धावत पळत गेला आणि कोणाकडे गेला, मुलग्याकडे गेला आणि त्या मुलग्याच्या गळ्यात पडून त्याचं काय घेतलं, त्यानं चुंबन घेतलं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कळेल की महिला असू दे, तो मेंढपाळ असू दे किंवा हा वडील असू दे, हे सगळे त्या हरवलेल्या कोकराचे, हरवलेल्या नाण्याचे आणि तो उधळ्या पुत्राची वाट पाहत आहेत, वाट बघत आहेत. आणि ते वाट कधीपर्यंत बघायची त्यांनी, त्या पित्यानं त्या लेकराची वाट कधीपर्यंत बघायची, त्या पित्यानं त्या लेकराची वाट कधीपर्यंत बघायची. आता प्रश्न काय, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या लेकरं जर तुमची बाहेर गेली तर तुमची लेकरं तुम्हाला कधी परत यावं असं वाटतं? लगेच का, उद्या का परवा? बर ठीक आहे, तुम्हाला हुरहुर लागले लेकरू 7 वाजता येणार आहे, पण तुम्हाला दुपारीच हुरहुर लागलेले आहे की बाबा माझं लेकरू कसं आहे, काय आहे, काय, तुम्हाला वाटेल का बाबा नाही 7 वाजता येणार नाही, 7 वाजता येईल? तुम्हाला काय वाटेल, आता ये, बरोबर ना? लगच्या लगेच ये, लगच्या लगेच ये. म्हणून म्हटलं की देवाला पण तशीच आतुरता आहे. देव उद्याच्या सकाळची वाट बघत नाही, देव उद्याचा दिवसाची वाट बघत नाही. देव म्हणतो की आज तुम्हाला सत्य कळाले, आज तुम्ही मजकडे या, कारण की उद्याचा दिवस आपला नाही. म्हणून उधळा पुत्र असू दे, हरवलेलं नाणं असू दे, कोकरू असू दे, त्यांना परत आणण्यासाठी देवानं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.
आपली परिस्थिती कशासारखी आहे सांगा? हरवलेल्या मेंढरासारखी आहे का? की बाबा आपण हरवले, आपल्याला माहित नाही परत कसं जायचं, असं आहे का आपली परिस्थिती? का आपण हरवले हे आपल्याला माहितच नाही? जगाला माहित आहे की जगाला माहित नाही ते हरवलेले, त्यांना सत्यच नाही आणि त्यांना माहितच नाही की ते हरवलेल्या परिस्थितीमध्ये, आणि म्हणून त्यांनी परत यायचा प्रश्नच येत नाही. मग तुमची माझी परिस्थिती उधळ्या पुत्रासारखी असेल की बाबा आपण हरवले, आपल्याला जाणीव आहे, पण आपण जाणार परत कधी? हा प्रश्न आज संध्याकाळी मला तुम्हाला विचारायचा. किती दिवस त्या वडिलांनी वाट पाहायची? बरं का, मी जर साक्ष सांगायला बसलो ना त्यांची, दिवस पुरणार नाही. कारण की ज्या ज्या गोष्टी त्यांच्या संगती घडल्या, जो व्यक्ती त्यांच्याशी काय बोलला, ऐकले मी. ज्यावेळेस ते मंगळवारी घरी आले, त्यावेळेस बुधवारच्या दिवशी त्यांची वडिलांची बहीण त्यांना भेटायला आली. ते तमिळ भाषेमध्ये बोलले. ते म्हटले की बाबा ह्या वयामध्ये ह्या गोष्टी आम्हाला सहन होत नाहीत. सुशीला आंटी, ह्या वयामध्ये आम्हाला ह्या गोष्टी सहन होत नाहीत. तर बिचारी रडली. मग मला तोच विचार आपल्या देवाविषयी मांडायचा आणि म्हणायचंय की देव पण म्हणतो की बाबा मी अजून किती सहन करायचं, अजून किती वाट पाहायची तुझी, तू परत कधी येशील? आज खूप काही गोष्टी आपण शिकलो, ज्ञान भरपूर आहे आपल्याला, हे ज्ञान आपण अनुभवायचंय. आणि मला तुम्हाला एकच विचारायचंय आज, एकच प्रश्न, की आज आपण किती जण म्हणत आहोत की देवा मला कळून चुकलेलं आहे की मी परत आलं पाहिजे, आणि म्हणून आज या क्षणाला मी माझं आयुष्य परत तुला नव्याने वाहून देत आहे, मी माझं आयुष्य परत तुला समर्पित करत आहे, माझा तू स्वीकार कर. किती जण म्हणत आहेत? तुमची इच्छा आहे, जितके होईल तेवढे आपण गुडघे टेकू, प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर बाप्पा, आठवडाभर सांभाळून बाप्पा, हा सुंदरसा संध्याकाळचा टाइम बाप्पा, तू येथे सर्वांना एकत्रित केलं म्हणून तुझ्या आभाराने कर म्हणते प्रभू परमेश्वर बाप्पा. हे प्रभू परमेश्वर बाप्पा, येथे सर्व जमलेले आहे बाप्पा तुझं वचन ऐकण्यास बाप्पा. जे काय वचन आज सांगितलेलं आहे बाप्पा ब्रदरांनी, ते वचन समजण्यास सुबुद्धिमान दे प्रभू परमेश्वर बाप्पा. सहाय्य कर, मदत कर प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि अधिक वचन समजण्यास तू सर्वांना देखील तू सहाय्य आणि मदत कर प्रभू परमेश्वर बाप्पा. विशेष प्रभू परमेश्वर बाप्पा, येथे जमलेले आहे बाप्पा, यांना देखील तू आशीर्वादाने भरून काढ प्रभू परमेश्वर बाप्पा. जे कोणी येऊ शकले नाही बाप्पा, अशांचे देखील तू मार्ग मोकळे कर प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि पुढच्या वेळेला त्यांना देखील तू घेऊन ये, तुझं वचन ऐकण्यास समजण्यास त्यांना देखील तू बुद्धिमान दे प्रभू परमेश्वर बाप्पा. विशेष प्रभू परमेश्वर बाप्पा, ब्रदर त्यांच्यासाठी प्रार्थना करते बाप्पा. त्यांना जे काय नोकरी हवी बाप्पा, त्या नोकरीच्या शोधामध्ये आहे बाप्पा, त्यांना नोकरी मिळू दे प्रभू परमेश्वर बाप्पा. त्यांच्या संगती राहा, त्यांच्या पाठी राहा प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि त्यांच्याकडून तुझी स्तुती भक्ती करून घे प्रभू परमेश्वर बाप्पा. त्यांच्या विशेष प्रभू परमेश्वरा, जानी ब्रदर त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करते बाप्पा. ते देखील जॉबसाठी प्रयत्न करत आहे प्रभू परमेश्वर बाप्पा. त्यांच्या देखील तू सोबत राहा प्रभू परमेश्वर बाप्पा. त्यांच्याकडून तुझी स्तुती भक्ती करून घे प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि चांगला जॉब त्यांना मिळू दे प्रभू परमेश्वर बाप्पा. विशेष प्रभू परमेश्वर बाप्पा, सिस्टरांची जी बहीण आहे बाप्पा, तिच्यासाठी प्रार्थना करते प्रभू परमेश्वर बाप्पा. जे काय ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे प्रभू परमेश्वरा, त्यांना काही जो शारीरिक त्रास आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, ते तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श करून ते त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे प्रभू परमेश्वर बाप्पा. हे प्रभू परमेश्वर बाप्पा, सर्वांना देखील तू आशीर्वादाने भरून काढ प्रभू परमेश्वरा. विशेष सर्व आजारांसाठी प्रार्थना करते बाप्पा. सर्वांना देखील तू शक्ती दे, सामर्थ्य दे प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि सर्वांकडून तुझी स्तुती भक्ती करून घे प्रभू परमेश्वर बाप्पा. हे प्रभू परमेश्वर बाप्पा, इथे सर्वांना तू एकत्रित केलं, सर्वांचा येण्याचा प्रवास तू सुखाचा केला, तसंच जाण्याचा देखील तू प्रवास सुखाचा कर प्रभू परमेश्वरा. विशेष ब्रदरसाठी प्रार्थना करते प्रभू परमेश्वर बाप्पा. ते दुरून येत असताना बाप्पा, वचन सांगण्यास त्यांना सहाय्य आणि मदत कर प्रभू परमेश्वर बाप्पा. त्यांच्या संगती राहा, त्यांच्या पाठी राहा प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि अधिक वचन त्यांना सांगण्यास तू सुबुद्धिमान दे प्रभू परमेश्वर बाप्पा. विशेष प्रभू परमेश्वर बाप्पा, जे चुका अपराध त्याची दयाने तू क्षमा कर बाप्पा. शेवटी काय मागू समजत नाही, देणारा जिवंत बाप तूच आहे.
तुझ्या गोड आणि प्रिय नावात मागते म्हणून तू आहे. आणि ही आमच्या सर्वातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जन्मास दे. आणि जशी आमच्या नामास होत आहे तशी तुमच्या नामास हो. आणि आम्हाला स्पर्श नको तर आम्हाला स्वतःपासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.